समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। कडक शिस्त आणि विद्यार्थी शिक्षकांच्या जिद्दीमुळे वडूज येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलने 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे, असे मत छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी व्यक्त केले। 10वी परीक्षेतील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी सत्कार प्रसंगी ते बोलत होते। या शाळेचे 53 विद्यार्थी 90% पेक्षा अधिक गुण, 120 विद्यार्थी 80% पेक्षा अधिक गुण, 154 विद्यार्थी विशेष प्रावीण्य, 70 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 30 विद्यार्थी द्वितीय श्रेणी, 1 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीने उत्तीर्ण झाले। यामध्ये अद्विका महेश जाधव हिने 100% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। संस्कृती शशिकांत देशमुख 99.40% द्वितीय क्रमांक आणि अनुष्का अभिजित लावंड 99% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे। या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे अण्णा यांच्या 100% निकालाची स्वप्नपूर्ती झाली असल्याचे पृथ्वीराज गोडसे बाबा आणि कुमारी अद्विका जाधव यांनी सांगितले। या कार्यक्रमात इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार घेण्यात आला। तसेच कुमारी डॉक्टर साक्षी वैभव इनामदार हिने सन 2019 आणि 20 साली प्रथम क्रमांक मिळवून 10वी उत्तीर्ण झालेली, आज ती MBBS परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार घेण्यात आला। या प्रसंगी शाळेची शिस्त आणि गुणवत्ता ठेवून शाळेने जिल्हा आणि राज्य स्तरावर शिष्यवृत्ती, NMNS परीक्षा, शासकीय चित्रकला परीक्षा तसेच SSC आणि HSC बोर्ड परीक्षेमध्ये निकालाची परंपरा कायम राखली, असे मुख्याध्यापक JH जाधव यांनी सांगितले। कार्यक्रमास उपमुख्याध्यापक MR गोडसे, पर्यवेक्षक SB कदम, PR राऊत तसेच वैभव इनामदार, शैलेश वाघमारे आदींसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते। श्री VB घाटगे यांनी सूत्रसंचालन केले आणि PR राऊत यांनी आभार मानले। अद्विका ही गुरुसाळे येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर महेश जाधव यांची सुकन्या आहे, तर द्वितीय क्रमांकाची मानकरी संस्कृती ही मांडवे येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत देशमुख आणि प्राध्यापक सारिका वाघ देशमुख यांची सुकन्या आहे। तर नायकाची वाडी येथील माजी उपसरपंच संतोष साहेबराव जाधव यांची सुकन्या देवयानी जाधव हिने 10वी परीक्षेत 93.60% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे। यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। जिद्दीची मुलं, जिद्दीनं काम करणारी मुलं या शिक्षण संस्थेमध्ये शिकतात। खरं वास्तविक जाधव तर 100% निकाल लागतो, पण आजच्या दिवशी अण्णांचं स्वप्न का पूर्ण झालंय? तुम्हालाही आठवत असेल की अण्णा दरवेळी म्हणाले 100% निकाल लागतो, पण 100% मार्क कुणाला पडत नाही। तर अभिषेकच्या रूपानं दादासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे। 100% मार्क त्यांची इच्छा होती माझ्या कार्यक्रमात तरी घेणार, त्या पद्धतीनं तुला 100% मार्क मिळाले। तुझं प्रथमतः तुझ्या पालकांचं त्या संस्थेच्या वतीनं, अण्णांच्या वतीनं अभिनंदन करतो। त्याच्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी 90%च्या पुढे असतील, 80च्या असतील, 70च्या असतील, सर्वच विद्यार्थ्यांनी जे दैनिक यश मिळवलं। ही शाळा सातारा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये नावाजलेली शाळा। तुमचा 5वीला ऍडमिशन मला मिळेल का? इथून सुरू झालेला प्रवास आज 10वी पास होऊन तुम्ही बाहेर पडतात, इथपर्यंत शाळेनं तुमच्यासाठी केलेलं काम असेल, तुम्हाला गुणवत्ता आणि शिस्त या दोनच बेसिक तत्वावर अण्णांनी ही संस्था उभी केली आणि तीच संस्था पुढे घेऊन जाण्याचं काम माझ्याचे सर्व कर्मचारी स्टाफ करत आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा किंवा पालक लोकांचा आहे असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो। तुम्ही जो विश्वास या शाळेवर ठेवता आणि त्या विश्वासातून आम्हाला तुमची सेवा करायची संधी देता, त्याच्यामध्येच आम्ही धन्य झालो असं या निमित्तानं मी बोलू इच्छितो। मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा देतो। तुम्ही खूप मोठे व्हा आणि परत या शाळेत या अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद। 10वीचा 12वीचा जो निकाल लागला तर घाडगे सरांनी तुम्हाला सांगितलंच
की 255 विद्यार्थी इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला प्रविष्ट झाले, परीक्षेला बसले आणि 200च्या 255 विद्यार्थी जेवढे बसले तेवढे उत्तीर्ण झाले. म्हणजे एकंदरीत छत्रपती शिवाजी हायस्कूल SSC बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 100%. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट की 90%च्या पुढे किती विद्यार्थी, तर 53 विद्यार्थी 90%च्या पुढे विद्यार्थी आहेत. हे जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक आहे. एका शाळेतले 255 पैकी 90%च्या पुढे 53 विद्यार्थी आहेत आणि तुमच्या समोर तो आकडा आहे ते पालक आहेत विद्यार्थी. विशेष प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी जिल्ह्यामध्ये एकमेव अशी छत्रपती शिवाजी हायस्कूल आहे. 154 विद्यार्थी असे आहेत की विशेष प्रावीण्य मिळवणारे विद्यार्थी 154 आहेत आणि फर्स्ट क्लास मध्ये प्रथम श्रेणीमध्ये येणारे 70 विद्यार्थी आहेत आणि उत्तीर्ण फक्त एकच विद्यार्थी म्हणजे काटावर. ही वस्तुस्थिती आहे. हा 10वीचा निकाल आणि त्यामध्ये जो प्रथम येणारे जी विद्यार्थिनी आहे जाधव, या विद्यार्थिनीला 100% पैकी 100% गुण मिळालेला आहे. हा एक रिमार्केबल आहे आणि त्यासाठी स्वतः शिक्षण अधिकारी माननीय धनंजय चोपडे साहेबांचा मला फोन आला की जाधव सर तुमचं अभिनंदन, पण तुमच्या संस्थेचे जे पूर्ण कामकाज करणारे, कंट्रोलिंग करणारे, प्रशासन चालवणारे ते चांगले ओळखतात माननीय उपाध्यक्षांना आणि त्यांनी सांगितलं की माझा निरोप तुमच्या उपाध्यक्षांना द्या की तुमच्या संस्थेचं शाळेचं अभिनंदन म्हणून. आणि त्यांनी सांगितलं की मला वेळ मिळेल त्यावेळी मी शाळेला भेट देणार आहे आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करणार आहे, सत्कार करणार. या चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न करेन. या शाळेचं, माझ्या आई वडिलांचं, माझ्या गुरुजनांचं आणि प्रत्येकाचं, माझ्या ओळखीच्या प्रत्येकाचं नाव उंच करेन, अभिमानाने त्यांचा ऊर भरून येईल अशीच कामगिरी करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि आतापर्यंत तुम्ही मला एवढी मदत केली, एवढं सपोर्ट दिला त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार मानते. आणि सगळ्यात जास्त म्हणजे या शाळेच्या शिक्षकांचं, माझ्या आई वडिलांचं, त्यामुळे सगळ्यांना खरंच थँक्यू. आणि इथून पुढे सुद्धा मी प्रयत्न करण्याची जिद्द कधीच सोडणार नाही, कारण आमच्या सरांनीच आम्हाला शिकवले ट्राय बट डोंट ट्राय. थँक्यू. माझे सर्व गुरुजन वर्ग आणि तुम्ही आता 10वीमध्ये जे चांगले पास झाले ते सर्व विद्यार्थी, प्रथमतः तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि संस्थेचे खूप आभार की मला अशा पद्धतीने या ठिकाणी बोलवून एक मी सत्कारने म्हणणाऱ्या गोष्टीला कौतुकाची थाप दिली असं म्हणेन. शिवाजी हायस्कूलमध्ये मी इयत्ता 5वीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा माझ्या पालकांचं असं एकच वाक्य असायचं नेहमी की शिवाजी हायस्कूल म्हणजे शिस्तेमध्ये आपण या शाळेत जायचं. मग मला परत पूर्ण 5 वर्षांमध्ये समजलं की ही शिस्त केवळ छडीची किंवा तुम्ही लाईनमध्ये उभं राहावा या पद्धतीची नव्हती. इथला प्रत्येक शिक्षक त्यांनी मला अशा काही व्हॅल्यूज माझ्या पर्सनॅलिटीमध्ये ॲड केल्या की ज्या मला नेहमीच विद्यार्थ्यांचं पुन्हा अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीला फार मनापासून शुभेच्छा. सर्व शिक्षकांना वेळोवेळी मीटिंग्स घेऊन काही यशाची गमक असतात, काही यशाची रहस्य असतात. मिळणारं यश हे काही एका दिवसात एका रात्रीत कधीच मिळत नाही. त्यासाठीचं अथक परिश्रम असतं, त्यासाठीचं योग्य मार्गदर्शन असतं. आम्हा सर्व शिक्षकांना महिन्याला, आठवड्याला मीटिंग्स घेऊन प्रेरणा देणारे आमचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य JS जाधव सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणं मी उचित समजतो. मी छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराज वळसे बाबा आपणास विनंती करेन की प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्हा सर्व शिक्षकांचा JS जाधव यांचा सन्मान करून IPS अधिकारी वगैरे कोण IRS वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे विद्यार्थी आता मार्क्स किती मिळवायचे असतात. आता हे जे सगळे तुम्ही पालक बसलेले आहात
वर्षभर तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली पण 100% गुण मिळवणं ते कुठेतरी एका दिवस व्हायला पाहिजे, पण ती सुद्धा दिलेली नाही. आणि बाबा भाग असा आहे की बहुतांशी यामध्ये मुलींनी जास्त बाजी मारली होती. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.